छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून हंबरडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे संभाजीनगरमध्ये पोहोचलेले आहेत। शेतकऱ्यांसाठी ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरतेय। शेतकऱ्यांना मिळणारी मदत अपुरी आहे असं ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे। तर कर्जमाफीचं काय झालं असा सवाल सुद्धा ठाकरेंची शिवसेना विचारते। ठाकरेंच्या मोर्चात MIM सुद्धा सहभागी होण्याची शक्यता आहे। आजचा हंबरडा मोर्चा जो आहे हा शेतकऱ्यांचा आक्रोश हंबरडा हा फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत नाही तर महाराष्ट्रातला हा आक्रोश हंबरडा दिल्लीपर्यंत पोहोचावा यासाठीचा मोर्चा आहे। मला सांगा 50,000 हेक्टरी ही मागणी आहे शेतकऱ्याची। नुकसान भरपाई दिलंय का? नाही दिलंय। कर्जमाफीची मागणी आहे शेतकऱ्याची, दिलंय का? नाही। यात आमचा काय संबंध आहे? आम्ही जिवंतच आहोत। आम्ही जिवंत नाही, तुमच्या छाताडावर बसलेलो आहोत, म्हणून तुम्हाला आमची भीती वाटते। माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्याचा हंबरडा या नावाने आम्ही एक विराट मोर्चाचं आयोजन आज केलेलं आहे। यात माननीय आदित्यजी ठाकरे, संजयजी राऊत साहेब, खैरे साहेब, चंद्रकांतजी खैरे साहेब हे मान्यवर नेते सहभागी होणार आहेत आणि मोठ्या प्रमाणावर माता भगिनी आणि शेतकरी प्रामुख्यानं हे शेतकरी या विराट मोर्चात सहभागी होणार। त्या संदर्भात कुणी मोर्चाला सहभागी व्हावं, कुणी न व्हावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे। बऱ्याचदा आता आव्हान करतात, अशा कारणाकरता आम्ही मोर्चा काढतोय। सुज्ञ नागरिकांनी ज्यांना नेत्यांनी त्याच्यामध्ये सहभागी म्हणजे व्हावंसं वाटत असेल त्यांनी यावं असं त्यांनी आवाहन केलं असेल आणि ह्यांनी त्याला प्रतिसाद दिला असेल। मला एक सांगायचं आहे की आजचा जे त्यांचा मोर्चा आहे हंबरडा मोर्चा, तर हा शेतकऱ्यासाठी नाही, हा महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याच्यासाठी त्यांचा मोर्चा आहे। शेतकऱ्यासाठी यांचा मोर्चा नाही। शेतकऱ्याला जी काही मदत करायची ती महायुती सरकारनं 32,000 कोटी ही जाहीर केलेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत थेट संभाजीनगरहून जोडले गेलेले आहेत। पद्मेश, काय नेमकं आत्ताचं वातावरण आहे संभाजीनगरमधलं? मोर्चाला सुरुवात झालेली आहे का? ठाकरे किती वेळात पोहोचतायत? विक्रांत, नक्कीच आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे हे संभाजीनगरमध्ये आलेले आहेत। तू माझ्या मागे बघू शकतो की अनेक जे ते आता हळूहळू या क्रांती चौकामध्ये देखील आता दाखल झालेले आहेत। हळूहळू संपूर्ण मराठवाड्यातील जे कार्यकर्ते आहेत ते या क्रांती चौकामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। क्रांती चौकापासून ते गुलमंडी असा हा हंबरडा मोर्चा, असा भव्य दिव्य असा मोर्चा असणारे अनेक सेनेचे खासदार असतील किंवा सेनेचे नेते, आमदार हळूहळू मराठवाड्यातील त्याचबरोबर मुंबईतील आमदार देखील आता हळूहळू आले आहेत। स्वतः उद्धव ठाकरे जे रामा हॉटेल आहे तिथे आता ते थांबले, तिकडून ते इथे येतील आणि हा उद्धव ठाकरे जसे येतील त्याच्या नेतृत्वाखाली हा जो मोर्चा आहे तो शिवसेनेचा भव्य मोर्चा आता सुरू होईल। आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत। सर, काय सांगाल? उद्धव ठाकरे स्वतः संभाजीनगरमध्ये आलेत, नेतृत्व करतात या मोर्चाचे, काय भावना आहे तुमची? नाही, शेतकऱ्याला मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालंय आणि शासनाने जे मदत जाहीर केली आहे ते मदत म्हणजे एकदम खोटारडापणा आहे। आकडा फुगडून हा शासनानं जाहीर केलेला आहे। उद्धव साहेबांची आणि शिवसेनेची सामान्य शेतकऱ्याची मागणी आहे की हेक्टरी 50,000 रुपये हे शेतकऱ्याला अनुदान मिळालंच पाहिजे। त्याचबरोबर कर्जमाफीचा जो शासनाने निवडणुकीच्या पूर्वी सांगितलं होतं की शेतकऱ्याची पूर्ण कर्जमाफी करू, आज 1 वर्ष होत आलंय, कुठलीही कर्जमाफीबद्दल कुठलाच निर्णय नाही। तर या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही शासनाला एवढं दाखवून देणार की या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची कर्जमुक्ती झालीच पाहिजे, शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये हे अनुदान मिळालंच पाहिजे, ही मागणी उद्धव साहेबांनी लावून धरलेली आहे। आणि शिवसेना म्हणजे फक्त निवडणुकीपुरतं राजकारण न करता शेतकऱ्याला अडचणीच्या काळात मदतीचं काम करायचं काम शिवसेना करत असते, शिवसेनेचे पदाधिकारी करत असतात। आपण जर पाहिलं तर अनेक जे फक्त संभाजीनगरमधून नाही तर संपूर्ण राज्यभरातून अनेक जे कार्यकर्ते आहेत ते आता क्रांती चौकामध्ये जमायला सुरुवात झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आता हंबरडा मोर्चा
थोड्या वेळाने सुरुवात होईल. स्वतः संजय राऊत देखील मुंबईतनं आलेले आहेत, अनेक ओमराजे निंबाळकर देखील आहेत. आपण काही अजून कार्यकर्त्यांशी बातचीत करूया. सर, काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? तुम्ही बघितलं असेल की मराठवाड्यात जे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ते 5 वर्षे भरून न निघण्यासारखं आहे. आणि लाजिरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी की पंजाब सारखं छोटं राज्य ज्याचं केंद्रामध्ये सरकार नाही ते हेक्टरी 50,000 रुपये देऊ शकतात. आणि महाराष्ट्र राज्याला आपण प्रगत राज्य म्हणतो. आमच्या तोंडाला पानं फुटण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी केलंय. 8,500 हेक्टरी म्हणजे 85 रुपये गुंठा आम्हाला त्या ठिकाणी मदत केली. आणि ही मदत शेतकऱ्यासाठी अतिशय तुटपुंजी आहे. याच्यामध्ये कुठेही शेतकऱ्याचं भलं होणार नाही. म्हणून उद्धव साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे की 50,000 रुपये हेक्टरी, किमान 50,000 रुपये हेक्टरी जर शेतकऱ्याला दिले तर त्याचं ते किमान झालेला खर्च आणि ते शेत दुरुस्त करणं तरी त्याचं होऊ शकेल. पण 8,500 काही होणार नाही. म्हणून या मोर्चाला जे समर्पक नाव दिलंय हंबरडा मोर्चा, कारण आज मराठवाड्यातल्या माझ्या शेतकऱ्याच्या घरातली प्रत्येक माय माऊली हंबरडा फोडते सरकारच्या नावानं. नक्कीच आपण जर पाहिलं तर संपूर्ण ज्या मागण्या आहेत त्या देखील यांनी सांगितल्या. 50,000 हेक्टरी ही देखील आपण बघली की मागणी मुख्यतः या मोर्चाच्या केंद्रस्थानी आहे. विक्रांत. बरं, धन्यवाद पद्मेश या सगळ्या माहितीसाठी.